जेव्हा ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये सगळ्या ट्रॉफीज जिंकत असते तेव्हा ते डॉमिनेशन असतं, आणि जेव्हा टीम इंडिया ते करायला लागते तेव्हा क्रिकेट इज डेड, क्रिकेट खूप बोरिंग झालंय, आता काय मजा नाही राहिली तशी. अरे असं कसं बोलता? आणि हे सगळं जे बोलणारे आहेत ना ते कोणी बाहेरचे नाही आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, इंग्लंड वाले नाही आहेत, इंडिया मधलेच फॅन्स आहेत जे असं बोलतात की क्रिकेटमध्ये फक्त आता इंडियाच राहिली आहे, खूप इझी स्पोर्ट झालाय इंडियासाठी. भाई इझी नाहीये. टीम इंडियाच्या प्लेयर्सनी, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटनी तेवढे एफर्ट्स घेतलेत, तेवढे कष्ट घेतलेत, त्यामुळे त्या लेवलला जाऊन ते डॉमिनेट करू शकतात बाकीच्या टीम्सला. आणि कोणत्याही टीमचा जो डॉमिनेशन काळ असतो ना तो कधी ना कधीतरी संपत असतो. ऑस्ट्रेलिया ही एक काळपर्यंत डॉमिनेट करत होती इंटरनॅशनल क्रिकेट, तो संपलाय. आता इंडिया डॉमिनेट करते, तोही कधीतरी संपेल. तर आपण स्वतःला खूप लकी समजलं पाहिजे की आपण त्या काळात क्रिकेट बघतोय जिथे टीम इंडिया खरंच T20 फॉर्मॅट ॲटलिस्ट आपण म्हणायला गेलं तर जेन्युइनली खूप डॉमिनेट करते, आणि आपण ते डॉमिनेशन जे टीम इंडियाचं जे आहे, जे परफॉर्मन्स आहे ते एन्जॉय केलं पाहिजे. तुमचं काय मत आहे क्रिकेट फॅन म्हणून? क्रिकेट खरंच बोरिंग होत चाललंय का? कमेंट नक्की करा.